प्रत्येक आठवण पुन्हा पुन्हा उगाळण्यासाठी नसते. काही आठवणी सोडून देण्यासाठी असतात. भूतकाळातून तुम्ही शिकू शकता, पण त्यातच अडकून राहू नका. कथेचे नाव भूतकाळ संपलाय, आयुष्य नाही. अरुण शांतपणे प्रवेशद्वारापाशी उभा होता. त्याची नजर घरभर फिरत होती. ते घर काही फार भव्य दिव्य नव्हते. पावलांचाही आवाज घुमेल अशा संगमरवरी फरशा नव्हत्या. लक्ष वेधून घेईल असं मोठं झुंबरही नव्हतं. साधंच फर्निचर होतं, पण मांडणी विचारपूर्वक केली होती. सगळीकडे लख्ख उजेड होता. घरच्या स्वयंपाकाचा हलकासा गंध हवेत पसरला होता. एका भिंतीवर लावलेल्या फोटो फ्रेम्समध्ये अनेक वर्षांच्या आठवणी जपल्या होत्या. वाढदिवस, शाळेचे कार्यक्रम, सहली आणि रोजच्या आयुष्यातले छोटे छोटे आनंदाचे क्षण. ते केवळ वैभव नव्हते, तिथे समाधान होतं, तिथे स्थिरता होती. आत ये अरुण, राकेशने आपुलकीने हाक मारली. अरुण आत आला आणि आजूबाजूचं सगळं न्याहाळू लागला. राकेश, त्याचा 55 वर्षांचा मॅनेजर, साध्या कुर्त्यात उभा होता. ऑफिसमध्ये त्याच्या चेहऱ्यावर कायम दिसणारं ते शांत निवांत हास्य आजही तसंच होतं. राकेशच्या पत्नीने त्यांचं अगदी आपुलकीने स्वागत केलं, जणू अरुण याआधीही अनेकदा त्यांच्या घरी आला होता. राकेशची दोन्ही मुलं घरभर अगदी सहज वावरत होती. एकमेकांची गंमत करत होती, हलके फुलके वाद घालत होती आणि मन मोकळेपणाने वागत होती. पप्पा, मला उद्या लवकर निघावं लागणार आहे. सकाळी 7 वाजता राऊंड सुरू होणार आहेत, मुलगी ताट उचलत म्हणाली. राकेश मान हलवत म्हणाला, नाश्ता चुकवून जाऊ नकोस. अरुणने तिच्याकडे पाहिलं. आत्मविश्वास पूर्ण, एकाग्र वाटली ती मेडिकलला आहे, राकेश सहजपणे म्हणाला. तेवढ्यात जवळच स्ट्रेच करत उभा असलेला त्याचा मुलगा हसत म्हणाला, आणि माझी रिहर्सल आहे, पुढच्या आठवड्यात शो आहे. हा कोरिओग्राफर आहे, राकेश हसत म्हणाला. एका कोपऱ्यात राकेशचे आई वडील चहाचे कप हातात घेऊन गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात राकेशच्या फोनवर व्हिडिओ कॉल आला. अरे मामा, मुलांपैकी एकाने फोन उचलत म्हटलं. स्क्रीनवर एक हसरा चेहरा दिसला. खोलीत हसू पसरले. सब ठीक, आवाजात जिव्हाळा होता. सब बढिया, राकेशने उत्तर दिलं. सहज होतं, नैसर्गिक, एकमेकांशी जोडलेलं. कसलाही ताण नाही, कसला दिखावा नाही, फक्त एक घर जे खरोखर घरासारखं वाटत होतं. अरुणला ते परिपूर्ण वाटलं. आरोग्य, स्थैर्य, नातेसंबंध सगळंच जागच्या जागी असल्यासारखं वाटत होतं. आणि तरीही का कुणास ठाऊक ती परिपूर्णता त्याला अस्वस्थ करत होती. 36व्या वर्षी अरुणने मनावरच्या एका ओझ्यासोबत शांतपणे जगायला शिकून घेतलं होतं. ते ओझं दिसत नव्हतं, पण ते नेहमीच त्याच्या सोबत असायचं. कॉलेजच्या काळात त्याने एकदा चांगली नोकरीची संधी नाकारली होती, कारण त्याला अजून काहीतरी एक्सप्लोर करायचं होतं. तो शोधत राहिला आणि त्या शोधातच स्वतःची दिशा हरवून बसला. काही वर्षांनी त्याने फारसा विचार न करता आपली सगळी बचत एका मित्राच्या व्यवसायात गुंतवली. व्यवसाय अपयशी ठरला आणि मैत्रीही तुटली. असेही काही प्रसंग आले जेव्हा तो फक्त वाट पाहत राहिला, योग्य वेळ आपोआप येईल असं समजून. पण ती वेळ कधीच आली नाही. लग्नही त्याने अनेक वर्ष पुढे ढकललं होतं. आधी आयुष्यात स्थिर होऊ असं तो स्वतःलाच सांगत राहिला, आणि कुठेतरी नकळत तो विलंबही त्याच्या मनातल्या आणखी एका पश्चातापात बदलून गेला. त्या प्रत्येक निर्णयाच्या वेळी त्याला खात्री होती की तो योग्य निर्णय घेत आहे, तर्कसंगत, अगदी धाडसी सुद्धा. पण मागे वळून पाहताना ते सगळेच निर्णय आता चुकांसारखे वाटत होते. आणि आता जेव्हा जेव्हा तो एखादा यशस्वी, आयुष्यात व्यवस्थित स्थिरावलेल्या व्यक्तीकडे पाहायचा, तेव्हा एकच विचार त्याच्या मनात पुन्हा उमटायचा, जर त्यावेळी मी वेगळा निर्णय घेतला असता तर. दुपारचं जेवण अगदी साधं होतं, डाळ भाजी, पोळी आणि भात. पण त्या घरातल्या गप्पांनी त्या साध्या जेवणालाही एक वेगळीच श्रीमंती दिली होती. राकेशचे वडील जुन्या दिवसांतील एक किस्सा सांगत होते. मुलं एखाद्या छोट्याशा गोष्टीवर मनमुराद हसत होती आणि राकेशची पत्नी मध्येच प्रेमाने कोणाला तरी नीट जेवण्याची आठवण करून देत होती. अरुणही वेळोवेळी हसत होता, पण त्याचं मन तिथे नव्हतंच. ते तुलना करण्यात गुंतलं होतं, हिशोब मांडत होतं, भूतकाळात परत परत फिरत होतं. जेवणानंतर थोड्या वेळाने दोघेही चहाचा घोट घेत निवांत बसले होते. तेव्हा राकेशने अरुणकडे पाहिलं. अरुण, तुझं लक्ष कुठेतरी भलतीकडेच आहे असं वाटतंय. अरुण क्षणभर संकोचला. मग त्याने हलकासा निश्वास सोडला. सर, खरं सांगू का? ऑफकोर्स, बोल ना.
अरुणने पुन्हा एकदा घरभर नजर फिरवली. हे सगळंच तुमचं आयुष्य किती सुरळीत वाटतं. तुमची मुलंही किती योग्य मार्गावर आहेत. एक डॉक्टर होण्याच्या मार्गावर तर दुसरा स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात. आणि तुमचं कुटुंब, जणू सगळंच अगदी योग्य जागी वाटतं. राकेश हलकसं हसला पण मध्ये बोलला नाही. मी सतत विचार करत होतो, अरुण पुढे म्हणाला. इथेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आयुष्यात किती विचारपूर्वक आणि योग्य निर्णय घेतले असतील, नाही का? क्षणभर शांतता पसरली. मग राकेश किंचित मागे रेलून बसला. चेहऱ्यावर विचारमग्न भाव होते. अभिमानाचा लवलेशही नव्हता. चुकीचे निर्णय, तो शांतपणे म्हणाला. अरुणने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. राकेश हलकासा हसला. खूप सारे चुकीचे निर्णय. त्याच्या आवाजात नाटकीपणा नव्हता, फक्त प्रामाणिकपणा होता. मी पूर्वी खूप सिगारेट ओढायचो, राकेश म्हणाला. अगदी चेन स्मोकर होतो. अरुणला याची अजिबात अपेक्षा नव्हती. आर्थिक बाबतीतही मी खूप मोठ्या चुका केल्या. कुठलीही खातरजमा न करता गुंतवणूक केली, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि मलाच सगळं कळतं या अहंकारामुळे कधी कोणाचा सल्लाही घेतला नाही. तो शांतपणे चहाचा एक घोट घेत म्हणाला. एक काळ असा आला होता, परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की माझी पत्नी मला सोडून जाण्याच्या उंबरठ्यावर होती. अरुणची नजर नकळत स्वयंपाकघराच्या दिशेने वळली. राकेशच्या ते लक्षात आलं. तो हलकसा हसला. हो, तो म्हणाला. परिस्थिती खरोखरच इतकी गंभीर झाली होती. खोलीत आता गहिरी शांतता पसरली होती. आणि मग राकेश पुढे म्हणाला. माझ्या आयुष्यातलं ते निर्णायक वळण आलं. त्याच्या आवाजाचा सूर बदलला नव्हता, पण त्यात आता एक वेगळीच तीव्रता जाणवत होती. मला फर्स्ट स्टेज लंग कॅन्सर असल्याचं निदान झालं. अरुणने नकळत कप घट्ट पकडला. पहिल्यांदाच, राकेश शांतपणे म्हणाला. मला माझं आयुष्य स्पष्टपणे दिसलं. ते कसं असू शकलं असतं हे नाही, तर ते प्रत्यक्षात कसं होतं ते. त्याच्या आवाजात आत्मदया नव्हती. होती ती फक्त निखळ स्पष्टता. त्या क्षणापासून मी लगेच सिगरेट सोडली, उपचार सुरू केले आणि आयुष्यात बिघडलेलं सगळं पुन्हा सावरण्याचा प्रयत्न सुरू केला. तो क्षणभर थांबला. पण सर्वात कठीण गोष्ट आजार नव्हती. अरुणने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. सर्वात कठीण होतं पश्चातापाचं दुःख. राकेशची नजर क्षणभर दूर गेली, जणू तो अनेक वर्षापूर्वीच्या स्वतःकडे पाहत होता. दररोज एकच विचार मनात यायचा. मी आधीच का थांबलो नाही? मी वेळेवर का ऐकलं नाही? मी असे निर्णयच का घेतले? त्याच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. वर्तमान सुधारण्याचा प्रयत्न करत होतो, पण मन मात्र सतत भूतकाळातच अडकून पडलं होतं. क्षणभर थांबून तो पुन्हा बोलू लागला. फायनान्स मध्ये MBA पूर्ण झाल्यावर माझं एक साधं स्वप्न होतं. मुंबईत राहायचं आणि तिथेच काम करायचं. अरुण शांतपणे त्याचा प्रत्येक शब्द ऐकत होता. सगळं ठरवलं होतं मी, कोणती नोकरी करायची, कसं आयुष्य जगायचं. पण माझ्याच निर्णयांमुळे सगळंच पुढे ढकललं गेलं. वर्षांमागून वर्ष गेली आणि मी तिथे पोहोचलेलोच नाही. त्याचा आवाज आणखी मवाळ झाला. दररोज स्वतःलाच दोष द्यायचो. एकच विचार मनात घोळत राहायचा. जर मी योग्य मार्गावर टिकून राहिलो असतो तर आज आयुष्य किती वेगळं असतं. तो क्षणभर थांबला. मी फक्त चुकांचा पश्चाताप करत नव्हतो, त्या मनात कल्पलेल्या आयुष्याचं दुःख करत होतो. मग काय बदललं? अरुणनं शांतपणे विचारलं. राकेशने त्याच्याकडे थेट पाहिलं. माझी विचार करण्याची पद्धत, माझी पत्नी, माझे डॉक्टर आणि काही जवळचे मित्र मला एक साधी गोष्ट वारंवार सांगायचे. भूतकाळ संपलाय, तो पुन्हा पुन्हा आठवून तू त्यात काहीही बदल करू शकत नाहीस. त्या शब्दांना क्षणभर हवेतच विरून जाऊन देत तो शांत राहिला. सुरुवातीला मला ते पटत नव्हतं. भूतकाळ सोडून देणं म्हणजे जणू स्वतःच्या जबाबदारीपासून पळ काढणं असंच मला वाटायचं. पण तसं नाहीये, तो पुढे म्हणाला. पश्चाताप करणं म्हणजे जबाबदारीची जाणीव आहे असं वाटतं, पण बहुतेक वेळा ते फक्त एक चक्र असतं. अरुण शांतपणे ऐकत राहिला. मला एक निवड करावी लागली, राकेश म्हणाला. काय करायला हवं होतं याचाच विचार करत बसायचं की अजून जे करता येईल ते सुरू करायचं. हळूहळू होत गेलं सगळं. त्रासदायक, अस्वस्थ करणारं. ट्रीटमेंट नंतर परत त्याच जुन्या आयुष्याचा पाठलाग करणं अशक्य होतं. मला ऍडजस्ट करावं लागलं. पुन्हा नव्या गोष्टी शिकाव्या लागल्या. वास्तव स्वीकारावं लागलं. मी इथंच थांबलो, पाटण्यात. राकेशने आजूबाजूला नजर टाकली आणि हळूहळू मी हे उभं केलं. सगळ्यात आधी मी माझं आरोग्य पुन्हा मिळवलं. सवयी बदलल्या, मग आर्थिक स्थिती, मग नाती. कुठलाही शॉर्टकट नाही, कोणतेही अतर्क्य क्षण नाही, फक्त छोटे सातत्याने केलेले बदल. आणि कुठेतरी या प्रवासात, तो पुढे म्हणाला, घरभर नजर फिरवत गोष्टी सुधारायला लागल्या. काम चांगलं झालं, प्रमोशन्स मिळत गेले
आयुष्य स्थिर झालं. तो हसला. परफेक्ट नाही, फक्त प्रामाणिक. दोघांमध्ये शांतता पसरली, पण ती जड नव्हती. अरुणने पुन्हा एकदा घराकडे नजर टाकली. तुलना करण्यासाठी नाही, समजून घेण्यासाठी. यावेळी सगळं वेगळं वाटत होतं. तू जी लाईफ पाहतोयस, राकेश शांतपणे म्हणाला, ती परफेक्ट निर्णयांमधून आलेली नाही. ती आली आहे त्या निर्णयात अडकून न राहण्याच्या निर्णयातून. त्या संध्याकाळी अरुण घरातून बाहेर पडला. तो आत येताना आला त्यापेक्षा सावकाश चालत. तो गोंधळलेला नव्हता, पण मनात काहीतरी बदललं होतं. त्या रात्री त्याने जुने ईमेल्स उघडले नाही. जुने निर्णय पुन्हा मनात घोळवले नाही. तो फक्त शांत बसला आणि पहिल्यांदाच त्याने एक स्पष्ट निवड केली, सोडून द्यायची. भूतकाळ पुन्हा पुन्हा आठवण्याची गरज नव्हती, तो सोडून द्यायची गरज होती. पुढचे काही दिवस नाट्यमय नव्हते, मोठे बदल नव्हते. मन शांत झालं होतं. त्याने इतरांच्या वेगाबरोबर स्वतःच्या आयुष्याच्या गतीची तुलना करणं थांबवलं होतं. जर ते केलं असतं तर हा प्रश्न विचारणं थांबवलं. त्याऐवजी तो वास्तवाचे भान ठेवून वर्तमानात जगायला लागला. 6 महिन्यांनी दिल्लीतील एका ऑफिस पार्टीत अरुणने आपलं ब्लेझर नीट करत आजूबाजूला पाहिलं. हलकं संगीत वाजत होतं. सहकारी छोटे छोटे ग्रुप्स करून बोलत हसत उभे होते आणि तेव्हाच अरुणने त्याला पाहिलं. सर, राकेश वळला आणि हसला. अरुण, दोघे एकमेकांकडे चालत आले. मधला काळ जणू विरून गेला. तू वेगळा दिसतोयस, राकेश म्हणाला. अरुण हसला आणि मला खरंच वेगळं वाटतंय. ते थोडा वेळ बोलले. काम, आयुष्य, नवीन अपडेट्स. मग अरुण म्हणाला, मी दिल्ली ब्रांचला शिफ्ट झालो. राकेशने मान हलवली. चांगलं आहे. मी परफेक्ट मार्गाची वाट पाहणं थांबवलं, अरुण पुढे म्हणाला. हे कळलं की सगळ्यांचा प्रवास सारखा नसतो. राकेश हसला. त्याला ते लक्षात आलं होतं आणि अरुण थोडा थांबला. मग स्मित हास्य करत म्हणाला, मी लग्न करतोय. राकेशचा चेहरा उजळला. छान बातमी आहे. अरुण हलकसं हाताने इशारा करत म्हणाला, ती इथेच आहे. थोड्या अंतरावर एक महिला कोणाशी तरी बोलत उभी होती. मेघा, अरुणने हाक मारली. ती वळली, हसली आणि त्यांच्याकडे आली. तेवढ्यात एक बारीक कोमल आवाज आला. अरुण काका. साधारण 4 वर्षांचा एक लहान मुलगा धावत त्याच्याकडे आला. अरुण सहज खाली वाकला आणि त्याला कडेवर घेतलं. राकेश थोडा आश्चर्याने पाहत राहिला. अरुण शांतपणे पण आनंदाने म्हणाला, हा रौनक, मेघाचा मुलगा. त्याच्या आवाजात कोणताही संकोच नव्हता. त्याने कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही, फक्त मनात स्वीकार होता. राकेश त्याच्याकडे काही क्षण पाहत राहिला, मग हसला. अरुण तिथे उभा होता, मुलाला कडेवर घेऊन, मेघाच्या बाजूला. ते आयुष्य नव्हतं जे त्याने एकेकाळी कल्पिलं होतं, पण तेच आयुष्य होतं जे त्याने निवडलं होतं पूर्णपणे. आणि यावेळी तो मागे वळून पाहत नव्हता. जे गेलं त्यात अडकून राहिला तर प्रगतीची हमी देता येत नाही. जिथे आहात ते स्वीकारून पुढे गेला तर खरं आयुष्य जगता येतं. प्रत्येक कथा देऊन जाते एक नवीन विचार. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.